शनिवार दिनांक 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता फादर अश्लेन चान आणि त्यांचे सहकारी आजारांना आशीर्वाद देतील. आजारांना आशीर्वाद देण्याची विधी संपल्यावर मिसा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. परंतु आजारी माणसांना आणि अपंगांना पवित्र कम्युनियन देण्यात येईल. डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सहाय्यक जे इथे सेवा करणार आहेत त्यांनी 11:15 वाजता हजर राहावे ही नम्र विनंती. आजारी माणसांसाठी प्रवेशपत्र पॅरिश प्रीजवळ मिळतील. Announcement दिले? टाइम आहे काय? त्याला धर. असे 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 नाही ना सगळं कनेक्ट हां ओके हां हां हे सांगितलं ते नमस्कार. हॅलो, माईक चेक.
आलो तुझ्या दर्शनाला प्रभू. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही मिस्सा आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी अर्पिली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आपण जग कमावलं आणि आपला आत्मा गमावून बसलो तर काय लाभ आहे का? काहीच लाभ नाही. परंतु ख्रिस्तावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, आणि म्हणूनच आपल्याला ही खात्री आहे की हा जो आपला ख्रिस्त आहे, जो आपल्याला अनंत काळचं जीवन देणारा आपला ख्रिस्त आहे, त्याच्यावर आपला विश्वास आहे, आपली आशा आहे. बंधू आणि भगिनींनो, ह्या मिस्सेमध्ये आपण प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता, माझ्या जीवनामध्ये मला तुझी गरज आहे. ज्याप्रमाणे तुझी आई तू उदरात असताना एलिशिबाला भेटायला गेली आणि त्यामुळे तिचं कल्याण झालं, त्याचप्रमाणे माझं देखील कल्याण व्हावं, माझं देखील चांगलं व्हावं. क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया आणि क्षमा याचना करूया. एकत्र. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हायगईने मी फार पापी केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत आणि सर्व संत ह्यांना आणि तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 22, हिम नंबर 22. प्रभु दयाला दया करा, प्रभु दयाला दया करा, ख्रिस्त दयाला दया करा, ख्रिस्त दयाला दया करा, प्रभु दयाला दया करा, प्रभु दयाला दया करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव
आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंतीकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताने मला स्नान संस्कार करण्यासाठी नव्हे तर सुवार्थ सांगण्यासाठी पाठवले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यासाठी पाठवले नाही. ज्यांचा नाश होत आहे त्यांना क्रूसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणाला तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन आणि बुद्धिमत्तांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कुठे राहिले? शास्त्री कुठे राहिले? या युगाचे वाद घालणारे कुठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वैशिष्ट्य असताही त्याला आपण ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता येत नाही. तेव्हा गौरविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात आणि हेलणी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर क्रूसावर खिळलेला येशू गाजवतो. हा यहुद्यांचं अडखळण आणि हेलण्यांचा मूर्खपणा असा आहे. परंतु पाचारण झालेल्या यहुदी आणि हेलणी अशा दोघांनाही देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे. असा ख्रिस्ताचा गौरव गाजवतो. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 40, हिम नंबर 40 वात्सल्याने प्रभूच्या भरली.
गीतासाठी उभे राहा. गीत क्रमांक 49, हिम नंबर 49. बोल प्रभू तू बोल प्रभू. हालेलुया, 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 हालेलुया. बोल प्रभू तू बोल प्रभू, बोल प्रभू तू बोल प्रभू. ऐकत असे हा दास तुझा मी, ऐकत असे हा दास तुझा मी. बोल प्रभू, बोल प्रभू, बोल प्रभू तू बोल प्रभू. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितला. स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहे. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला आणि तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे, हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नाला आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभू, आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला नक्की सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हाला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये अनेक गरजा आहेत. परंतु जर आपण विचारलं की 3 महत्त्वपूर्ण अशा कोणत्या गरजा आहेत, तर उत्तर मिळेल, सर्वात प्रथम प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे की नाही? प्रेमाची गरज आहे. आणि प्रेम मिळालं तर आपण काहीही करू शकतो. परंतु प्रेम नसेल, खायला खूप असेल, भरपूर पैसा असेल, काय फायदा आहे? काय लाभ आहे? बिलकुल नाही. तर पहिली गरज म्हणजे प्रेमाची गरज. दुसरी महत्त्वपूर्ण गरज म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे? माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाचा अर्थ काय? उद्देश काय माझ्या जीवनाचं?
जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहीत आहे की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, तर जीवन सुंदर होतं. उदाहरण, अनेक आईवडील खूप सहन करतात, खूप काबाड कष्ट करतात. उद्देश काय, अर्थ काय जीवनाचा? आपली जी मुलं आहेत त्यांचं चांगलं व्हावं. ते रक्ताचा घाम करतात आपल्या मुलांसाठी. आणि तिसरी महत्त्वपूर्ण गरज आपल्या जीवनामध्ये आहे, आपल्याला संरक्षण हवं आहे आणि सुरक्षता हवी आहे. की माझ्या जीवनामध्ये नक्की होते तरी काय, मरणानंतर मी कुठे जाणार आहे, माझ्या जीवनाचं काय होणार आहे, हे कोण मला सांगेन आणि आश्वासन कोण मला देईन, हा प्रश्नसुद्धा आपल्यापुढे उभा असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक लोक ही जी गरज आहे, 3 गरजा आहेत, ते भागवण्यासाठी चुकीचा मार्ग घेतात आणि आपलं जीवन नष्ट करून बसतात. तर ह्या 3 गरजेचं उत्तर कोण आहे किंवा काय आहे? तुम्हाला माहीत आहे? ख्रिस्त. ह्या 3 गरजेचं जो उत्तर आहे तो ख्रिस्त आहे. सर्वात प्रथम प्रेमाची गरज. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ती शमरोनी स्त्री, तिला प्रेमाची गरज होती. कोणी त्या स्त्रीला जवळ करत नव्हतं. इतकंच नव्हे, भर उन्हात ती एकटी विहिरीकडे आली. तिला कोणीच जवळ करत नव्हतं, उलट शिवीगाळ करत होता. अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्त तिच्याशी किती गोड बोलतो, तिला एक आश्वासन देतो आणि ती स्त्री तिचं जीवन बदलते. का तिचं जीवन बदललं? कारण की ह्या दुःखी पीडित आत्म्याला जी प्रेमाची गरज होती, कोणी ती गरज भागवू शकत नव्हतं, ख्रिस्ताने ती गरज भागवली. आणि काय झालं? ती त्याच्यासाठी एक संदेष्टी बनली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जी दुसरी गरज आहे की आपल्या जीवनामध्ये अर्थ काय आहे किंवा उद्देश काय आहे. 2 शिष्य इमौस ह्या गावाकडे निघालेले, माहीत आहे ना आपल्याला? होय. का ते यरूशलेम सोडून जात होते? कारण की त्यांना असं वाटलं आपल्या जीवनामध्ये काहीच राहिलं नाही आहे, काहीच राहिलं नाही आहे. येशू ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला, तो येशू त्याला क्रूसावर खिळण्यात आले. आता आमच्या जीवनामध्ये काहीच राहिलं नाही. ते उदास झाले. जीवनामध्ये जणू काय अर्थ राहिला नव्हता. आणि अशा प्रसंगी ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालतो, त्यांच्याशी बोलतो आणि भाकर मोडल्यानंतर ते ख्रिस्ताला ओळखतात. आणि ख्रिस्ताला ओळखून गेल्यानंतर जेव्हा ख्रिस्ताचा त्यांना अनुभव आला, ती जी भीती आहे नाहीशी झाली. जीवनामध्ये जो अंधार होता तो नाहीसा झाला. त्यांना कळलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही करायचं आहे आणि ते थांबायला तयार नाही. बाबा, रात्र झाली आहे, जनावर असतील बाहेर, काही डाकू असतील तिथे बाहेर. नाही, काय केलं त्यांनी? रात्र पाहिली नाही. ते ख्रिस्ताचे संदेष्टे बनले. ते धावत सुटले लोकांना सांगण्यास, आम्ही त्याला पाहिलं आहे, त्याची वाणी ऐकली आहे आणि तो आमच्याशी बोलला, आमचं जीवन बदललं आहे. आता आम्हाला माहीत आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करणार. आम्ही ख्रिस्त घोषवणार आहेत. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सुरक्षिततेची गरज आहे. की एक आश्वासन की माझ्या जीवनामध्ये होणार तर होणार काय. कोणीही हे आश्वासन आपल्याला देऊ शकत नाही की या जीवनानंतर काय होणार आहे आपलं. कारण की या जगामध्ये अशी कोणती व्यक्ती नाही जी मरणातून पुनरुत्थित झालेली आहे. आहे कोणती अशी व्यक्ती? फक्त ख्रिस्त, ज्याला क्रूसावर खिळण्यात आले, तो ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आणि याचा पुरावा काय? त्याचे जे शिष्य होते ते भित्रट होते. आणि कारण बरोबर होतं, कारण की जर ते त्याच्या बाजूला थांबले असतील तर त्यांना देखील क्रूसावर खिळण्यात आलं असतं. म्हणून आपला जीव वाचवून ते पळून गेले. धडधाकट माणसं पळून गेले जीव वाचवण्याकरिता. परंतु जेव्हा त्यांना ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला त्याचे दर्शन त्यांना घडले, त्याचा अनुभव आला, ही जी भित्रट लोक होती ती लोक ख्रिस्त घोषवण्यासाठी बाहेर जातात. म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की आपलं जे कार्य आहे
हे जे ख्रिस्त आहे त्याची शुभवार्ता आपण लोकांना द्यायची आहे. हे आपलं कार्य आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. इतकं असून सुद्धा कधी कधी आपण जी ख्रिस्ती लोक आहेत आपल्या जीवनामध्ये हा ख्रिस्त दिसून का येत नाही? काय दिसून येत नाही? कारण की खरा ख्रिस्त कोण आहे हे अनेकदा आपण अनुभवलेला नाही आहे. आपण त्याला ओळखलेलं नाही आहे. आपण त्याला ओळखलेलं नाही आहे. कधी कधी आपण त्या श्रीमंत माणसासारखं होतो. मला स्वर्गाचं राज्य पाहिजे. येशू बरोबर आपण बोलायला तयार असतो, परंतु जेव्हा येशू बोलतो हे कर ते कर सर्व सोड माझ्या मागे ये, नको नको नको, हे खूप कठीण आहे आणि आपण येशूला सोडतो. आपल्याला पैसा पाहिजे, नाव पाहिजे, पण येशूचं कार्य काय आहे ह्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवण्याची इच्छा वाटत नाही. किंवा दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने अनेक लोकांना भाकर मोडून दिल्या, खाऊन ते तृप्त झाले. नंतर ते येशूच्या शोधात निघाले. कोणी सांगेल का कशाला येशूच्या शोधात निघाले? त्यांना येशूला राजा बनवायचा होता. परंतु कशासाठी राजा बनवायचा होता? त्यांच्या मनामध्ये हे आलं, जर ह्याला आपण राजा बनवलं ना, आपल्याला जेवण बनवण्याची गरज नाही आहे. हा आपल्यासाठी सर्व काय करेन. आपण आजारी झालो तर आपल्याला बरं करेन, तो आपला डॉक्टर होईल. आपल्याला खायला नसेल तो आपल्याला स्वयंपाक करून देईन, आपल्यासाठी सर्व करणार. म्हणून आपण त्याला राजा बनवूया. त्यांनी येशूला ओळखलं नाही. म्हणून जेव्हा ते त्याला भेटतात, स्वामीजी तुम्ही कुठे होतात? आम्ही तुमचा शोध करीत होतो. आणि येशू ख्रिस्त त्यांना ठामपणे बोलतो, तुम्ही माझा शोध ह्यामुळे करत नाही की मी काय बोललो, की मी कोण आहे. तुम्ही माझा शोध कशासाठी करतात माहीत आहे? कारण की तुमचं पोट भरलेलं आहे. त्या भाकरीमुळे तुम्ही माझा शोध करतात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपली जी आई आहे मरिया, तिच्या जीवनावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला समजेल की मरियेला देवावर पूर्ण विश्वास होता. मरियेला देवावर पूर्ण प्रेम होता. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मरियेला आपल्या जीवनाचा जो अर्थ होता, उद्देश होता, तो कळून चुकला होता. तिच्याकडे ख्रिस्त होता आणि तिला काहीच दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नव्हती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिला माहीत होतं की या जगामध्ये किती दुःख संकट आहे. शिमोन तिला बोलला देखील की तुझ्या जीवनामध्ये खूप दुःख येणार आहेत, तरी देखील तिने सहन केला. तिच्याकडे अनेक कारणं असू होते की ती ख्रिस्ताला सोडून, देवाला सोडून दूर गेली असते, परंतु ती दूर गेली नाही. आणि ही आपली आई, एकदा तिच्याकडे येशू आहे तिला कळलं, तर हा येशू दुसऱ्यांना देण्यासाठी ती जाते. सर्वात प्रथम कोणाला येशू देते ती? सर्वात प्रथम एलिशिबेला. जेव्हा एलिशिबा मरियेची वाणी ऐकते, ती पवित्र आत्म्याने भरली आणि तिच्या उदरात जो बाळ आहे त्याला देखील पवित्र आत्म्याने स्पर्श केला. आणि ती काय बोलते? माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या घरी यावे, हा मोठा मान मला कोठून. त्याचप्रमाणे थोमा, तो बोलतो, हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. संत पौल, प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो ख्रिस्ती लोकांचा नाश करण्यासाठी निघालेला, त्याला जेव्हा ख्रिस्ताचा अनुभव आला, तो देखील बदलला. तर आज आपण नवीनला सुरुवात करत आहोत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपली आशा ख्रिस्त आहे आणि आपला मूलभूत पाया ख्रिस्त आहे आपल्या जीवनाचा. आणि ख्रिस्त आपल्याला जर लाभला तर आपल्यावर प्रेम करणारा जो देव आहे तो लाभतो. आणि जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, दुसऱ्यावर देखील प्रीती करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा ख्रिस्त आपल्याला लाभतो, आपल्याला माहीत आहे की होय, जीवनामध्ये काबाड कष्ट आहेत, कार्य आहे, परंतु सर्वात मोठं कार्य आपण ख्रिस्ती लोकांचं हे कार्य आहे की लोकांना प्रेमाची गरज आहे, लोकांना ख्रिस्ताची गरज आहे. मरियेसारखं आपण देखील आपल्या शब्दाद्वारे, आपल्या आचरणाद्वारे ख्रिस्त लोकांना दिलाच पाहिजे. हे आपलं कार्य आहे. हे आपण पहिल्या वाचनामध्ये ऐकतो. नाहीतर आपण त्या कन्याकुमारींसारखं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आपल्याला ख्रिस्त लाभला तर लोकांना आपण सांगू शकतो, किती संकटे आले तुमच्या जीवनामध्ये, किती दुःख आले, घाबरू नका. कारण की ख्रिस्त आपला पुनरुत्थान आहे आणि नवीन जीवन देणारा आपला ख्रिस्त आहे. घाबरू नका.
हे कार्य आपल्याला देव देत आहे. या 9 दिवसामध्ये आपण मरेसारखं झालो पाहिजे. मी जिथे आहे, मी कुठेही असो, ख्रिस्त माझ्याद्वारे लोकांना दिसलाच पाहिजे. आज ख्रिस्ताची लोकांना खूप गरज आहे आणि ते कार्य आपल्या सर्वांचं आहे. हे कार्य आपण करणार की नाही? करणार. आणि ही शक्ती देण्यासाठी, हे कार्य करण्यास शक्ती देण्यासाठी ख्रिस्त स्वतः आपल्याला या साक्रामेंटाद्वारे, मिस्सेद्वारे आपल्याला सबळ करत आहे. या कृपेसाठी आपण या मिस्सेमध्ये प्रार्थना करूया. अर्पण गीत घ्या. गीत क्रमांक 67, हिम नंबर 67, प्रभू माझे जीवन. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. घे तू माझे प्रभु जीवन सारे, बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून ह्या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्यकुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करीतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारणकर्ता तुझा पुत्र येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77, पावन 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 तम है.
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑजवर्ड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबवून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही प्रभू तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. मोठ्या विश्वासाने येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणार येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवन असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. बंधू भगिनीनो, प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. हसऱ्या मुखाने आपण एकमेकांना शांती वंदन करूया. शांती असो, शांती असो, शांती असो.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. अख्रिस्ती लोकांनी ह्याचा सेवन करू नये तर गायनामध्ये भाग घ्यावा. गीत क्रमांक 98, हिम नंबर 98 पावन मधुर.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारणकर्त्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. नवीनाचा पहिला दिवस, पान क्रमांक 49, पेज नंबर 49. सर्वांनी एकत्र ही प्रार्थना म्हणायची आहे. हे निष्कलंक माते, देवाच्या भाग्यवान माते, शक्तिमान देवाने तुझ्यामध्ये आपला सर्व महिमा साठवून ठेवला आहे. ज्याप्रमाणे नोहाच्या तारवामध्ये देवाने सर्व प्रकारचे जीवजंतू व मनुष्य प्राणी एकत्रित केले होते, त्याचप्रमाणे देवाने तुझ्या रूपाने सर्व प्रकारच्या कृपेचा व ज्ञानाचा संचय आम्हा पुढे ठेवला आहे. तू मानव जातीचा गौरव आहेस, तू देवाचे मंदिर आहेस, तू पवित्र त्रैक्याची बाग आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्याजवळ पवित्र ख्रिस्त सभेसाठी, सर्व ख्रिस्ती भक्तांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी विनंती करतो. हे माते, तू बालकांची व अनाथांची रक्षण करणारी आहेस. हे पवित्र कुमारी मरिये, तू तरुणांचे पावित्र्य सुरक्षित ठेवतेस व त्यांना सन्मार्गावर आणतेस. हे निष्कलंक कुमारी माते, तू कुमारिकांच्या कौमार्याचा आदर्श आहेस. तूच पतिव्रतांचा आधार आहेस, विधवांची रक्षणकर्ती आहेस, वृद्धांची सबळ आश्रयदाती आहेस, रोग्यांचे औषध व पीडितांचे सहाय्य आहेस. हे निष्कलंक माते, आम्ही मरणापर्यंत तुझ्यावर आशा ठेवून प्रेम करीत राहावे, असे वरदान तू आम्हाला दे. आमेन. पान क्रमांक 56. ही प्रार्थना आपण फादरांच्या मागे बोलायची आहे. हे अतिपवित्र कुमारिके, हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्ण सन्मानार्थ या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू दुःख निवारणी माते, हे ममता लोणी दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल, जे मागतात त्यांना मिळेल. या त्याच्या वचनावर या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. ते तू माझ्यासाठी मिळव. क्षणभर शांत राहून आपल्या ज्या गरजा आहे आपण माऊलीच्या मदतीने प्रभूच्या चरणी ठेवूया. जेव्हा तुझ्या उदरात जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय तेव्हा तुझे हृदय
ज्या प्रेमानंदाने भरून गेले ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रिएल देवदूताने गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले, तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत, तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. अशी माझी सदिच्छा आहे. हे मरिया माते, हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात माझ्या सर्व सुखांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. विनवितो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज नवीण्याचा पहिला दिवस आणि आपल्या जीवनामध्ये आज आपण एक मात्र महत्त्वपूर्ण गोष्ट करूया. लोकांशी आज आपण प्रेमाने बोलूया, प्रेमाने वागूया. कराल? कराल? आज लोकांना प्रेमाची गरज आहे आणि ख्रिस्त आपल्याद्वारे लोकांना तो दर्शन देतो. आपण प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने व प्रीतीने पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 128, हिम नंबर 128, 128, माते तव चरणी.
जा